मालवे, सरवडे परिसरात दूधगंगेच्या काठावर पिसाळलेल्या कोल्ह्याचा कहर. 4 शेतकरी जखमी. परिसरात भीतीचे सावट. दूधगंगा नदी परिसरात पिसाळलेल्या कोल्ह्याने शेतकऱ्यांवर हल्ले छडवत धुमाकूळ घातला. या घटनेत 4 जण जखमी झालेत, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्यानं पुढील उपचारासाठी कोल्हापूर इथल्या सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आलंय. राधानगरी तालुक्यातील मालवे आणि सरवडे परिसरात दूधगंगा नदीकाठच्या शेतांमध्ये शेतीकाम सुरू असताना अचानक आलेल्या कोल्ह्यानं शेतकऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात मालवे येथील 3 तर सरवडे येथील 1 जण जखमी झालाय. कोल्ह्यानं तिघांच्या पायांना छावा घेतला, तर एका महिलेच्या पायाच्या बोटाला गंभीर दुखापत झालीय. जखमींवर प्रथम सोलांपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र प्रकृतीचा विचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पिसाळलेल्या कोल्ह्याचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे. मी सकाळी 8-9च्या दरम्यान शेतामध्ये वैरण कापण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी पाठीमागून कोल्हा आला आणि त्या कोल्ह्यानं माझ्या लवणीचा जबडा धरला. मी त्याला हिसकावल्या पेटाला तो सरळ पुढे गेला आणि माझ्या पायातून रक्त यायला लागलं. थोडा वेळ मी थांबलो. थोडा वेळ थांबल्यावर मी लागलीच दवाखान्यामध्ये सोलापूर उपकेंद्रामध्ये आलो आणि तिथे उपचार घेतला. त्या ठिकाणी आल्यावर मला परत असं समजलं की त्याच्या पुढे मालवे गावामध्ये सुद्धा 3-4 लोकांना त्यानं चावा घेतलेला आहे. ती पण या ठिकाणी हजर आहेत आणि अशा या कोल्ह्याचा लवकरात लवकर शासनानं बंदोबस्त करावा, हीच आम्ही शेतकऱ्यांच्याकडून आमची आशा आहे. नाहीतर उद्याच्या काळामध्ये, भविष्य काळामध्ये काही लोकांना शेतामध्ये आम्ही आता दिवसा 8 ते 12च्या कामामध्ये असतो. या ठिकाणी जर काय परत, कारण पाणी पाजण्यासाठी किंवा बांधणीसाठी महिला असतात. एका महिलेचा त्यानं अंगठ्याचा जबडा घेतलेला आहे, त्यानं सीपीआर मध्ये ऍडमिट केलेला आहे. परत जर असं काही उद्भवू नये यासाठी शासनानं त्याची दखल घ्यावी. घटनेनंतर दूधगंगा खोऱ्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांनी शेतात काम करताना, एकट्टे फिरताना सतर्कता बाळगावी आणि एखाद्याला कोल्ह्यानं चावलं किंवा ओरखडलं तरी नजीकच्या सरकारी दवाखान्यात येऊन रेबीज प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याचं आवाहन सोलापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण कंदाडे यांनी केलं आहे. डॉक्टर प्रवीण कंदाडे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय सोलापूर. दिनांक 4/6/2026 रोजी ग्रामीण रुग्णालय सोलापूर येथे कोल्ह्याने चावा घेतलेले 4 रुग्ण दाखल झालेले आहेत. त्याच्यापैकी 3 रुग्ण हे मालवे गावातील असून 1 रुग्ण हा सरवडे गावातील आहे. 3 रुग्णांना आपण योग्य ते लस आणि प्रतिविषयाचं इंजेक्शन देऊन इथं उपचार केलेले आहेत व एका रुग्णास आपण सीपीआर कोल्हापूर येथे पुढील उपचारासाठी लस देऊन पाठवण्यात आलेले आहे. आपल्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना एकच आवाहन करू इच्छितो की जर आपल्यावर अशा कुठल्याही कोल्हा व तत्सम जंगली प्राण्याने हल्ला केल्यास आपण त्वरित नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी दवाखाना किंवा ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन त्याच्याविषयीची प्रतिविष व लस घ्यावी. यामध्ये जरी तुम्हाला ओरखडा झाला असेल, फक्त चावा नसेल किंवा ओरखडा जरी झालेला असेल तरी सुद्धा या प्रकारचे उपचार घेणं गरजेचं आहे व शेतीच्या ठिकाणी व शेतावर जाताना योग्य ती खबरदारी आपण घ्यावी.